अनेक खासगी शाळांचा आरटी अंतर्गत प्रवेश द्यायला नकार, वाढीव जागेची परवानगी नसल्याची शाळांकडून शिक्षण विभागाला कारणे सादर। पुण्यामधील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। वर्षानुवर्ष रखडलेले 17 एसआरए प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार, 24,000हून अधिक झोपडीधारकांना मिळणार हक्काची घरं। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटाचा 25,000 कोटींचा प्रकल्प, हजारो रोजगार उपलब्ध होणार। टोयोटा, किर्लोस्कर मोटर्स आणि सरकारमध्ये सामंजस्य करार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग, अबकी बार किसान सरकार म्हणत 288 उमेदवार उभे करणार असल्याची राजू शेट्टींची घोषणा। वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो, बॅनरची जिल्हाभरात जोरदार चर्चा। उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट, यशस्वीनं लग्नासाठी नकार दिल्यामुळे हत्या केल्याची आरोपीची कबुली। पुणे जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले, 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव, जनावरं रस्त्यावर बसल्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका, प्रशासनानं बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। रत्नागिरीमध्ये मच्छीमाराच्या नव्या हंगामाला उद्यापासून होणार सुरुवात, मच्छीमार नौका सज्ज, 1 ऑगस्टपासून यांत्रिक मच्छीमारीचा मुहूर्त साधणार। भिवंडीमध्ये शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून 15 लाखांच्या मोबाईलवर डल्ला, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।